नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, परवाला बी-कॉमचा रिझल्ट लागला होता आणि काल एफ-वाय-बी-एचा रिझल्ट शो होत होता. तर भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न होते, की सर आमचा टी-वाय-बी-ए आणि एस-वाय-बी-एचा रिझल्ट आलेला नाहीये किंवा बी-एचा रिझल्ट अजून आलेला नाहीये. बरेच लोकं अनाप बोलत होते, काही शिव्या देखील घालत होते, परंतु असं काही नाहीये. हे वेबसाईटचा ग्लिच होता आणि यामध्ये ऑलरेडी रिझल्ट जो आहे तो परवा 3 तारखेला डिक्लेअर झाला होता. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना रिझल्ट दिसत होता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना दिसत नव्हता. तर त्यांनी आता काय करायचं बघा, आपल्याला ह्या वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डायरेक्ट रिझल्टची. तुम्हाला रिझल्ट मेनू बारवर क्लिक करायचं आहे आणि मे-जून 2024 वरती क्लिक करायचं आहे. इथे बघा तुम्ही आजची जी लेटेस्ट अपडेट आहे 1:20 म्हणजे आज दुपारी अपडेट आली होती, ज्यामध्ये रिझल्ट हा डिक्लेअर केला गेलेला आहे. एम-ए मराठीसोबत म्हणजेच एम-एचा रिझल्ट आज डिक्लेअर झालेला आहे. तर त्यासोबत जो हा रिझल्ट अपडेट आलेला आहे. तर लास्ट अपडेट जर आपण बघितलं तर 5 जुलै आहे. आज दुपारचा 1:20 म्हणजे 1:30 वाजता हा रिझल्ट आलेला आहे. आणि इथे जर का आपण खाली स्क्रॉल केलं, तर आपल्याला पहिल्या प्रोग्राममध्ये जो आपला युनिट 1 आहे त्याच्यामध्ये बघा G02 म्हणजे जे आहे बी-कॉमचा रिझल्ट आला होता आणि दुपारी जो आहे आज एम-ए एज्युकेशनचा रिझल्ट आलेला आहे. तर एम-ए सोबत जो आहे निकाल आलेला आहे, तुम्हाला ह्या कुठल्याही लिंकवर क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे कुठल्याही लिंकवर गेले, कुठल्याही रिझल्टच्या, कुठल्याही युनिटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं लिंक ओपन होईल. 861 नंबरची लिंक आहे. मी तुम्हाला रोज सांगतो. कालही मी तुम्हाला हे सांगितलं होतं. 861 नंबरची लिंक आहे. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये एक्झाम इव्हेंट जो आहे, तो मे-जून 2024 हा सर्च करायचा आहे. मे-जून 2024 वर सिलेक्ट करायचा आहे. माझ्याकडे एका विद्यार्थिनीचा पी-आर-ए नंबर आहे, तो मी इथे टाकतो आणि हा जो कॅप्चा आहे आपला, हा कॅप्चा इथं टाकतो मी आणि यावर क्लिक करून मी जे आहे ते सर्च करतो. तर जसंही मी या रिझल्टवरती सर्च करतो, माझ्यासमोर जो आहे, खाली जे आहे तुम्हाला बघा, इथे एक रिझल्ट शो होतो अशा प्रकारचा. ठीक आहे. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्ह्यू रिझल्टवर. व्ह्यू रिझल्टवर आले, की तुम्हाला इथं बघा, अशा प्रकारचा रिझल्ट शो होईल. ठीक आहे. आता मी इथं नाव वगैरे हाईड ठीक आहे. सिक्युरिटी पर्पजमुळे. तर इथे बघा तुम्हाला अशा प्रकारचा हा रिझल्ट आहे. यामध्ये बघा रिझल्ट जो आहे हा एस-वाय-बी-ए, टी-वाय-बी आणि एफ-वाय-बी-ए. तर हा रिझल्ट जो आहे टी-वाय-बी-एचा आहे आणि यांना जे आहे जवळपास 67.83 म्हणजे जवळपास 68% मिळालेले आहेत आणि फर्स्ट क्लास म्हणजे पास झालेले आहेत. तर यांचं मनापासून अभिनंदन. ठीक आहे. आपली स्टुडंट्स आहे आणि यामध्ये बघा भारताचा आधुनिक इतिहास आणि सॉरी वित्त इकॉनॉमिक्स होता. यांचा स्पेशल इकॉनॉमिक्स होता. भारताचा आर्थिक विकास, सार्वजनिक वित्तीय व्यवहार, ग्राहक सुरक्षा, कृषी उद्योग, ग्रामीण विकास, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र. तर अशा प्रकारचं मित्रांनो हा जो रिझल्ट होता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला आता अशा प्रकारचे मार्क्स वगैरे मिळालेले आहेत. यांना कुठं ग्रेस वगैरे मिळाला नाही, आवश्यकता नाहीये. कारण यांना 32 मार्क पाहिजे होते, तर चांगल्या विषयामध्ये मार्क पडलेले आहेत. यांचं ॲव्हरेज जर आपण बघितलं, तर जवळपास 50-52 मार्कांचं यांचं ॲव्हरेज आहे. ठीक आहे. तर यांना चांगले मार्क मिळालेले आहेत. ठीक आहे. आणि आपण जर का बघितलं, तर यांना फर्स्ट इयरला जे आहे 422 मार्क होते. नंतर 386 झाले सेकंड इयरला थोडासा त्यांचा रिझल्ट डाऊन आला होता आणि टी-वायला चांगले मार्क पडलेले आहेत. ठीक आहे. तर यांचे मनापासून अभिनंदन. तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी आता जे आहे, तुम्ही निकाल चेक करू शकता याच्यामध्ये. ठीक आहे. आता टी-वायचा, बी-ए आणि बी-कॉम सगळ्यांचे निकाल आलेले आहेत. त्यामुळे काही काळजी करायचं काम नाहीये. ठीक आहे. तर मित्रांनो आता ॲडमिशन फॉर्म चालू झालेले आहेत. ज्यांना फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे ॲडमिशन घ्यायचे असेल त्यांनी त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ज्यांना एम-बी-एला ॲडमिशन घ्यायचं असेल, त्यांनी देखील मला कॉन्टॅक्ट करू शकता. Telegramवर मेसेज करू शकता. तुम्हाला लिंक मी जे आहे खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही याच्या कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सहकार्य केले जाईल आणि एम-बी-एवाल्यांसाठी आपण सी-ई-टीची स्पेशल याच्यामध्ये हेल्प करत आहे. ज्यांना गरज आहे त्यांना आपण हेल्प करत आहे सी-ई-टी पास करून देण्यासाठी. ठीक आहे. तर मित्रांनो सर्वांनी जे आहे रिझल्ट चेक करा. अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय भारत.